नमस्कार, मी धनंजय सानपदे ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. खरीप हंगाम अवघा एक महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या खरीप हंगामात म्हणजेच 2026च्या खरीप हंगामासाठी 100% अनुदानावरती सोयाबीनचं बियाणं महा-डी-बी-टी पोर्टलवरून मिळवायचं असेल तर त्यासाठी अर्ज कसा करायचा? कारण राज्य सरकार तर 100% अनुदानावरती हे बियाणं शेतकऱ्यांना मोफतच देतंय. मग यासाठी अर्ज करताना आपल्याला मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून हा अर्ज करावा लागतो. मग हा अर्ज कसा करायचा महा-डी-बी-टी पोर्टलवर त्याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. अर्थात अजून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे, पण नेमकं अर्जाची प्रक्रिया कशी असते ते आपण समजून घेणार आहोत. राज्य सरकार लवकरच त्याची तारीखसुद्धा जाहीर करेल आणि ती तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं आपण अर्ज भरलेला आहे त्या पद्धतीनं अर्ज भरला तर तुम्हाला सोयाबीनचं जे बियाणं आहे ते खरीप 2026मध्ये 100% अनुदानावरती म्हणजेच मोफत मिळू शकतं. आता अर्ज कसा करायचा आहे हे सोपं आहे. फक्त एक स्टेप तुम्ही फॉलो करा. सुरुवातीला तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन असं सर्च करायचं आहे, टाईप करून घ्यायचं आहे आणि नंतर ते सर्च करायचं. त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ॲग्री लॉग इन महाराष्ट्र असा पर्याय दिसेल. त्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महा-डी-बी-टीची शेतकऱ्यांसाठीची वेबसाईट ही ओपन होईल. तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. अर्जदार इथे लॉग इन करा. यामध्ये तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील, वैयक्तिक, शेतकरी आणि आधार. यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा पर्याय आपण निवडलेला आहे. त्यामध्ये आपलं शेतकरी ID जो आहे म्हणजेच फार्मर ID तुमचा जो आहे तो इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर खाली OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फार्मर ID सोबत जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP घेऊन तुम्ही इथं OTP प्रविष्ट करा या रिकाम्या रकान्यात तुम्ही तो भरायचा आहे आणि OTP तपासावरती खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही माहिती आहे म्हणजेच OTP टाकलेला आहे तो सक्सेसफुली फेच झाल्याचं दाखवेल आणि तुमची प्रोफाईलसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती इथे पाहू शकता. तसंच शेतकऱ्याचं नाव, जन्मतारीख, वय, मोबाईल क्रमांक, आधार, त्याचा पत्ता वगैरे तुमची सगळी माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळते. ते आपल्याला इथे काही करायचं नाही. आपल्याला जायचं आहे डाव्या कोपऱ्यामध्ये घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतील ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे, सिंचन साधनं आणि सुविधा आहेत आणि त्यामध्ये तिसरा जो पर्याय आहे बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधं आणि खतं. यामध्ये आपल्याला सुरुवातीला बाब निवड या उजव्या बाजूला दिसणाऱ्या केशरी रंगाच्या रकान्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली माहिती जी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल ज्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, फार्मर ID, सर्वे क्रमांक, तुमचं क्षेत्र किती आहे ही सगळी माहिती तुमची फार्मर ID सोबत लिंक असल्यामुळे तुम्हाला ती पाहायला मिळेल. खाली आपल्याला काही रकाने हे भरायचे आहेत. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर हंगाम निवडायचा आहे. आता खरीप हंगामासाठी आपण अर्ज करतोय म्हणून आपल्याला हंगाम हा खरीप निवडायचा आहे. त्यानंतर घटक निवडामध्ये आपण घटक निवडलेला आहे प्रमाणित बियाणे वितरण. त्यानंतर पीक प्रकारामध्ये आपल्याला गळीत धान्यामध्ये गळीत धान्य हा प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर पिकामध्ये आपण खरीप हंगाम 2026साठी सोयाबीन हे बियाणं घेणार आहोत तर मी इथे सोयाबीन निवडलेलं आहे. त्यानंतर आपलं क्षेत्र जे आहे ते आपल्याला इथं हेक्टरमध्ये नोंदवायचं आहे. अर्थात तुमचं अर्धा एकर क्षेत्र असेल तर 0.2 असं जर तुम्ही तिथं लिहिलं तर तुम्हाला त्यासाठी त्या प्रमाणात 15 किलो बियाणं हे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आपण ही माहिती भरून घेतलेली आहे. तुमचं क्षेत्र जे असेल त्यानुसार तुम्ही तिथं माहिती अपडेट करू शकता. म्हणजेच 0.4 लिहिलं तर तुम्हाला 30 किलो बियाणं तुमच्या क्षेत्रासाठी मिळू शकतं. तुम्ही जर तिथे आणखीन जास्त क्षेत्र लिहिलं तर त्यानुसार तुमचं बियाणं तुम्हाला मिळेल. म्हणजे 1 हेक्टर लिहिलं तर 75 किलो तुम्हाला बियाणं मिळू शकतं. आता दिलेली माहिती आपण जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करून जतन करून घ्यायची आहे म्हणजे सेव्ह करायची आहे. माहिती सेव्ह करून झाल्यानंतर आपल्याला दाखवलं जाईल की तुमचा घटक हा यशस्वीपणे अर्ज सबमिट केलेला आहे किंवा समाविष्ट केलेला आहे. आपल्याला आणखीन काही घटक निवडायचे असतील तर तुम्ही ते निवडू शकता. मला निवडायचे नाही आहेत. आपण पुढे जाऊयात. त्यानंतर आपण येसवरती क्लिक करायचं आहे. तिथेच येसवरती क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा एकदा मुख्य जे पृष्ठ आहे या वेबसाईटचं त्याच्यावरती येऊ मेन पेजवरती आणि इथे आपल्याला आता जो उजव्या बाजूला तुम्हाला निळ्या रकान्यामध्ये दिसतंय की अर्ज सादर करा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक सूचना येईल ती वाचून घ्यायची आहे. ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका तिथे दाखवला जाईल आणि त्यानंतर पहा या ऑप्शन दिला जाईल. पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्याचे डिटेल्स म्हणजेच सविस्तर माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ती पाहून घ्यायची आहे. आपण कुठल्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तर आपण प्रमाणित बियाणं वितरण या घटकासाठी अर्ज केलेला आहे, त्यामधली बाब ती निवडलेली आहे. आणि मग ही सगळी माहिती तपासून घेतल्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बियाण्यासाठी आपली निवड होईल त्याच्या अटी किंवा सूचना मार्गदर्शक तत्त्व ही मला लागू राहतील याशी मी सहमत आहे असं म्हणत तिथे जो रिकामा राखाना दिसतोय तिथं टिकची खूण करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता आपण जर का पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आलेला असाल तर आपल्याला ॲप्लिकेशन फीस ही भरावी लागते आणि ती भरण्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन फीसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मेक पेमेंटचा ऑप्शन येईल आणि मग यामध्ये तुम्ही क्रेडिट डेबिट हा पर्याय निवडून पे गव्हर्नमेंट इंडिया हा पर्याय निवडून त्यानंतर पेमेंट डिटेल्समध्ये प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करू शकतात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती पाहायला मिळेल आणि ती माहिती पाहून तुम्ही पेमेंटसाठी सुद्धा पर्याय निवडू शकता. इथे आपल्याला 23.60 पैसे इतके जी काही रक्कम आहे ती भरायची आहे. यानंतर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेले असतील त्या ऑप्शनपैकी UPI हा जो पर्याय आहे तो मी सध्या निवडलेला आहे. त्याच्यानुसार QR तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तो QR स्कॅन करून मी आत्ता पैसे हे दिलेले आहेत म्हणजेच पेमेंट केलेलं आहे 23.60 पैशांचं. त्यानंतर माझं जे काही ॲप्लिकेशन आहे म्हणजे माझा जो अर्ज आहे तो आता या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच MHA-DBT योजनेच्या अंतर्गत बियाण्यांसाठी प्रमाणित बियाण्यांसाठी जो घटक होता तो मी निवडलेला आहे आणि त्यातली जी बाब आहे की मला अनुदानित तत्वावरती हे बियाणं हवं आहे तो अर्ज आता पूर्णपणे दाखल झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा त्या पावतीची काढून घेऊ शकता. त्यासाठी प्रिंट रिसिप्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. या पद्धतीनं तुम्ही 2026च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन या पिकाच्या प्रमाणित बियाण्यासाठी अर्ज करू शकता. अर्थात हे 100% अनुदानावरती बियाणं शेतकऱ्यांना वितरित केले जातं राज्य सरकारकडून. अजून याची तारीख आलेली नाही आहे म्हणजेच यासाठीचे अर्ज सुरू झालेले नाही आहेत, परंतु हा अर्ज तुम्ही या पद्धतीनं आत्तापासून करून ठेवू शकता किंवा पुढच्या काळातही त्याची जी प्रक्रिया आहे त्याची तारीख जी आहे ती जशी येईल तशी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊच, परंतु या पद्धतीने तुम्ही अर्ज हा करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला जी काही पुढे टोकनची पद्धत असते त्यानुसार बियाणं वितरित केलं जातं आणि या सगळ्याची निवड ही अर्थात आपल्याला माहिती आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राज्य सरकारनं MHA-DBTची योजना राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसारच तुमची निवड या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मिळालेली आहे का? तुमच्या याच्याबद्दलच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून विचारा. तुम्ही अजूनही ॲग्रोमनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.